तर या देशामध्ये 1871 साली सीटीए होता, क्रिमिनल ट्राईब ऍक्ट. आणि त्या क्रिमिनल ट्राईब ऍक्ट मध्ये या एससी समुदायातली फक्त एकच जात होती, बर. आणि ती म्हणजे मातंग जात. आणि या मातंग जातीला ताई 3 वेळची हजेरी होती. आणि ही हजेरी कधीपर्यंत होती माहितीये का? 31 ऑगस्ट 1952 पर्यंत. बर. 1871 साली हा कायदा झाला आणि त्या कायद्यानुसार जो बाळ जन्मता गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आलं. आई प्रेग्नंट असेल तर ती प्रेग्नंट असलेल्या पोटातलं बाळ गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आलं. आणि वयाच्या 10व्या वर्षी त्याला, जसं कोरोनामध्ये आपल्याला क्वारंटाईन करण्यात आलं होतं ना, तसं 3 तारांचं कुंपण होतं. आणि त्या 3 तारांच्या कुंपणामध्ये त्यांना ठेवण्यात यायचं. का? म्हणून गुन्हेगार जमात ही एससी मधल्या कुठल्याही जातीला नव्हतं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जर आपण स्टेटमेंट वाचला असाल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की मी दापोलीमध्ये राहत असताना, दापोलीचं वर्णन हे स्वर्गापेक्षा चांगलं आहे. कारण इथे जो समाज आहे, आज येथील सवर्णांना लाजवेल इतकी प्रगती बौद्ध धर्मातल्या लोकांनी, म्हणजे तेव्हाच्या तत्कालीन महाराजांनी केली, असं म्हणत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे स्टेटमेंट कधीच होतं? 10 ते 20च्या दरम्यानचं. आणि म्हणण्याचं कारण काय होतं, तर आम्ही ज्या छावण्यांमध्ये काम करतोय, सैनिकी छावण्यांमध्ये आम्हाला ज्या नोकरीमध्ये संधी मिळाली, त्या संधीमुळे आम्हाला खूप काही मिळालं आणि त्याच्यामुळे आम्ही इथं चांगलं जीवन जगतोय. पण ही संधी मांगांना नव्हती. मांगांना शाळेत जाता येत नव्हतं. त्याला 3 वेळची हजेरी असल्यामुळं इकडे राहायचं. आणि त्याला रोजगार पण मिळत नव्हता. कारण का, रोजगारावर गेलं तर सकाळ दुपार संध्याकाळची हजेरी होती आणि त्याच्यामुळे तिथं पण जाता येत नव्हतं. मग मातंग समाज शिकणार कसा? आता लोक म्हणतात की मांगाची हात बांधली होती का? मग पहिल्यांदा भारत देशामध्ये जेव्हा लोकनियुक्त सरकार निर्माण झालं, त्या सरकारमध्ये नांदेडच्या सीटवरून जिंकणारा माणूस एक मातंग समाजाचा देवराज कांबळे नावाची व्यक्ती होती. आणि कोल्हापूर संस्थानच्या सीटवर ती एससी राखीव होती. के.एल. मोरे नावाचे ऍडव्होकेट होते, तेही मातंग समाजाचे होते. आणि त्यांनी तत्कालीन ही परिस्थिती तत्कालीन पंतप्रधानापुढे मांडली. आणि हा कायदा 31 ऑगस्ट 1952 संपुष्टात आला आणि सोलापूर आणि बेळगावच्या परिसरामध्ये याचा जाहीर कार्यक्रम झाला. आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून 3 ताराच्या कुंपणामध्ये बंदिस्त असलेल्या समाजाला मुक्त केलं. म्हणजे 52 नंतर 1952 बरोबर, 31 ऑगस्टला. आणि तिथपासून मातंग समाज शिक्षणाच्या प्रवाहात यायला सुरुवात. म्हणजे 52 पासून तो खुला झाला, स्वतंत्र झाला. एक्झॅक्टली. संविधानाच्या सगळे त्याला तरतुदी लागू झाल्या तिथून 52 पासून. यस. तर आता 52च्या नंतर ज्या कुठल्या भरती प्रक्रिया झाल्या, हो, आता 52ला पहिल्यांदा मांगाचं पोरग आणि 198 जाती होत्या. आणि आणखी एक, त्याच्यातला आणखी एक फॅक्ट सांगतो तुम्हाला. या सगळ्या जाती सीटीए मधल्या गुन्हेगारी जमाती कायद्याने सजा भोगलेली प्रत्येक जात ही एक तर एसटी मध्ये इन्व्हॉल्व्ह झाली किंवा एनटी मध्ये इन्व्हॉल्व्ह झाली. बरं. फक्त केवळ आणि केवळ मांग ही जात अनुसूचित जातीमध्ये आली.